नमस्कार. सध्या पाऊस थोडासा कमी झालेला आहे आणि आत्ता आपण नगर जिल्ह्यातलं जे कांद्याचं आगार आहे, जेऊर, बायजाबाई, इमामपूर ह्या परिसरात आहोत. आपल्यासोबत आपले शेतकरी आहेत राहुल मोकाटे आणि विश्वकर्मा कृषी सेवा केंद्राचे संचालक सागर मगर सर, त्याच्यानंतर विकास तोडमल सर आपल्यासोबत आहेत. कांदा हा इकडच्या शेतकऱ्यांचा प्रचंड जिव्हाळ्याचा विषय आहे आणि सध्याच्या अतिवृष्टीमुळं कांद्याचं खूप सारं नुकसान झालेलं आहे. आता इथे 2 प्लॉट आहेत. हा प्लॉट जो पाहताय तो एक आहे, त्याच्यातही पाणी आहे, आणि इकडचा प्लॉट आहे तो पण मोकाट्यांचाच आहे आणि त्यातही पाणी आहे. परंतु दोन्ही कांद्यांचा जो फरक आहे त्याच्याविषयी तर आपण बोलणार आहोत. कॅमेऱ्यात पण स्पष्ट दिसतोय. राहुल सर, मला सांगा, ह्या कांद्याला नॉर्मन बोरलॉगची कोणती ट्रीटमेंट केलेली? हफाक गोल्ड सोडलेले, सेक्युरा आणि हफाक गोल्ड खालून सोडलेले, बरोबर. आता दृष्टीला हा कांदा ह्या कांद्यापेक्षा फ्रेश दिसतोय. दोन्हीमध्ये फरक किती दिवसांचा आहे? फरक 10 दिवसांचा फरक. 10 दिवसांनी कोणता मोठा आहे? हा कांदा 10 दिवसांनी मोठा आहे आणि हा 10 दिवसांनी कमी आहे. ह्या कांद्याला आता किती दिवस झाले? 20 दिवस झाले. ह्याला 20 दिवस झालेत आणि ह्याला 1 महिना झाला. 1 महिना झाला. ह्याला काय ट्रीटमेंट केलेली? नॉर्मन बोरलॉगची ट्रीटमेंट केली का? नाही, त्याला काहीच नाही. इतर कंपन्यांची केली काही? हा, इतर कंपनी केली. ह्युमिक सोडलेलं आहे. हो. आपलं हफा गोल्ड नाही सोडलेलं. काहीच नाही, आपलं काहीच नाही. आता आपण पाहू शकता ह्या कांद्याला तुम्ही थोडस झूम करून तुम्ही पाहू शकता ह्या कांद्याची पोझिशन. आणि इकडचा कांदा एक दाखवा. ह्या कांद्याच्या मध्ये आणि ह्या कांद्यामधला फरक एकच बांध आहे मध्ये, पण जो फरक आहे तो जवळपास दुपटीचा फरक आहे. दुपटीचा फरक, बरोबर. आता ह्याच्यामध्ये करप्याचं प्रमाण जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये त्याच्या मानाने कमी फवारणी अजून आपण घेतलेली नाही तरी आपलं शेड्यूल. मला सांगा, तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त आता कांदा तुमचा कंटिन्यू कांदा असतो, आपण कांद्याचं शेड्यूल जे आहे तुम्ही ते फॉलो करणार आहात, परंतु ह्या पहिल्या फक्त एका हफा गोल्ड मुळे तुम्हाला टक्केवारीत जर दोन्ही प्लॉट मधला विचारला तर किती टक्के फरक आहे? जवळपास 90% तरी फरक. आता एखादं ते रोप उपटा, आपण मुळी बघू. पलीकडचं रोप उपटा. हा, ते उपटा. मित्रांनो, हा आहे 20 दिवसांचा कांदा आणि ह्याची जी शेवटची मुळी आहे जवळजवळ 8 बोटांची ही मुळी आहे. आता इकडचा एखादा उपटा इथला. ह्याला पण तुम्ही ह्युमिक सोडलेलं आहे. मित्रांनो, हे बघा 2 कांद्यांच्या मुळीतला फरक. ह्याला पण ह्याची मुळी जर पाहिली, हा इकडचा कांदा आहे ज्याला आपलं हफा गोल्ड वापरलेला आहे, आणि हा कांदा 10 दिवसांनी जास्त मोठा आहे आणि ह्याला रेग्युलर त्यांनी ह्युमिक सोडलेलं होतं, परंतु ह्याची ही मुळी पहा आणि ह्या मुळींमधला फरक पहा. अजून पाहिजे असेल तर एखादा दुसरा कांदा उपटून दाखवा. म्हणजे थोड्याफार फरकाने ह्या कांद्याची आणि ह्या कांद्याच्या मुळीमध्ये तुम्ही फरक बघू शकता. लावा. 20 दिवसाचा कांदा आहे आणि तो 1 महिन्याचा कांदा आहे. 4 आणि 4 8 बोटांपर्यंत मुळी गेलेली आहे. आणि शिवाय ह्याच्या कांद्याच्या पातीतला हा जो करपा आहे, हा करपा बघा. त्याचा एक दाखवा करपलेला पात, पोंगा किंवा ही दाखवा. हा हितला दाखवा. आता ह्या दोन कांद्यांमधला करप्याचा पण फरक आपण पाहू शकतो. हा उजव्या हाताचा जो कांदा आहे माझ्या, ह्याला ट्रीटमेंट केलेली नाहीये आणि ह्याला फक्त एक ट्रीटमेंट केलेली आहे. ह्या 90 अंशाच्या कोणामध्ये हा पिळून वाकलेला आहे आणि हा त्या मानाने सरळ आहे. तर मला एक सांगा, पुढचं आपलं नॉर्मन बोरलॉगचं जे शेड्यूल आहे, ह्या आत्ताच्या पहिल्या शेड्यूलच्या रिझल्टवरती
तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही किती टक्के समाधानी आहात? 90%. 90%. 10% कसर आहे ते काढू आपण, परंतु पुढचं जे शेड्यूल आहे ते आता मी जर तुम्हाला म्हटलं आमच्या भरोश्यावर वापरा तर भरोसा ठेवाल का? हो 100%. 100% भरोसा ठेवणार. मग अशी रिझल्ट वरती 90% होता, पण भरोसा 100% ठेवणार. सागर सर थोडं पुढे या ना. सागर मगर आहेत, विश्वकर्मा कृषी सेवा केंद्राचे संचालक. तुम्ही स्वतः मागच्या 2 वर्षांपासून नॉर्मन बोरलॉगचे प्रॉडक्ट वापरता. कांद्याला ह्या वर्षी जेऊरमध्ये तुम्हाला नॉर्मन बोरलॉगच्या प्रॉडक्टला कसा रिस्पॉन्स आहे? यावर्षी चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे आपलं दुकानही नवीनच चालू झालंय 6 महिन्यापूर्वी, पण त्या 6 महिन्याच्या मानाने भरपूर मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आहे. आणि वेगवेगळ्या भागामध्ये इमामपूर, ते पांगरमल म्हणजे कांद्याचं जे आगार आहे प्रत्येक प्रत्येक ठिकाणाहून भाजीपाल्यासाठी सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळतोय आपल्याला. कारण आता आपण आत्ताच सुरुवात केली आहे. आतापर्यंत आपण जेवढे लोकांना प्रॉडक्ट दिलेत किंवा शेड्यूल दिलेले त्या लोकांचा फीडबॅक कसा आहे? अजून तरी कोणाचा असा चुकीचा फीडबॅक, निगेटिव्ह फीडबॅक आलेला नाहीये. प्रत्येकाचं रिझल्ट आलेलेच आहेत चांगले, आणि त्याच पद्धतीने शेतकरी येऊन पण सांगतात की चांगले रिझल्ट आहेत. चांगले रिझल्ट आहेत. तुम्ही सांगा, जर तुमच्या इतर बांधवांना, तुमच्या गावातल्या लोकांना जर शेड्यूल विषयी सांगत असेल तर तुम्ही सांगाल का नॉर्मन बोरलॉगचं शेड्यूल निश्चित वापरा, हो सांगणार 100%. रिझल्ट चांगला आहे? 100%. 100% सांगणार आहेत की नॉर्मन बोरलॉगचं शेड्यूल वापरा. आता ह्या प्लॉटला आपण आपलं शेड्यूल शेवटपर्यंत देणार आहोत, आणि ह्या कांद्याच्या प्रोडक्शनमध्ये आणि ह्या कांद्याच्या प्रोडक्शनमध्ये या दोन्हींमध्ये पण आपण कंपॅरिझन करणार आहोत. आणि आता ह्याच्यानंतर पण आपण वेळोवेळी ह्या प्लॉटमध्ये आपण ऑब्झर्वेशन घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.